नमस्कार. उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील इलेक्ट्रिक ऑडिट आपलं पूर्ण असून फायर ऑडिट हे सध्या नगरपालिका पंढरपूर यांच्याकडे इन प्रोसेस असून आपण ते लवकरात लवकर करून घेण्याची कारवाई करत आहोत. कधीपासून 2025-26 झालेल्या 26-27 आता पेंडिंग आहे. आपल्याकडे 4 मोठ्या यात्रा भरतात, त्यामध्ये आषाढीची यात्रा भरते. नुकतीच आषाढीची यात्रा झालेली आहे, तर ह्या अनुषंगाने असं पेंडिंग आहे, प्रोसेस मध्ये आहे, असं किती दिवस चालतं? नाही, आपण ही आता तात्काळ करून घेण्याची प्रायोरिटी बेसिसवर हे करून घेण्याची कारवाई करतोय सध्या. काय अडचणी काय आहेत नाही, काही नगरपालिकेच्या क्वेरीज होत्या आपल्याकडे, त्यांनी ते क्वेरीचं पत्र दिलं होतं. 4 क्वेरीज होत्या, त्यातल्या 2 क्वेरीज आपण पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. वापर परवाना आणि इमारत सँक्शनचे लेटर जे आहेत ते त्यांना आपण देणं बाकी आहे, ते दिलं की ते करून देतो म्हणाला. आता सध्या आपल्या आयसीयूची परिस्थिती काय आहे? किती आयसीयू आहेत, किती रुग्ण आहेत, तिथं काय काय सुरक्षेच्या दृष्टीने कुठली आपण काळजी घेतो? आपल्याकडे सध्या 7 बेड आहेत आयसीयू मध्ये, एकच आयसीयू आपल्याकडे, आणि लहान मुलांचा आयसीयू आहे तिथं 6 बेड आहेत आपल्याकडे. दोन्ही ठिकाणी आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत 2-2 तिथे, आणि सेंट्रल ऑक्सिजन चालू असतो आपला. व्हेंटिलेटर्स आहेत आपल्याकडे. आपण त्याची EOE कडून वारंवार त्याचे मेंटेनन्स करून घेत असतो. एखादा वस्तू जर त्यातली वापरण्यास अयोग्य असेल तर ते लगेच रिप्लेस करत असतो. आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आपण काय त्यात वाटलं कुठे काय त्रुटी तर PWD इलेक्ट्रिक कडून आपण ते तात्काळ दुरुस्त करून घेत असतो. शेवटची दुरुस्ती कधी झाली आहे? आता वारीमध्ये जुलैमध्ये त्याचा मेंटेनन्स करून घेतला होता आपण सगळा. आणि मशिनरी किती जुने आहेत आयसीयू मध्ये? व्हेंटिलेटर असतील इतर काय तुमचे? आपल्याकडचे व्हेंटिलेटर्स वगैरे ह्या 5 वर्षातलेच आहेत, 5-6 वर्षातलेच आहेत. कोविड मध्ये सगळे खरेदी केलेले, त्यामुळे सगळे नवीन आहेत. ते रेग्युलर तपासणी असते? हो, EOE कडनं त्याची रेग्युलर तपासणी असते आपल्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.